पवित्रं तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपां नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमा दुष्कृते नो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः माययापहयत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतिनो अर्जुनः अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ओळख करून देत असताना उपदेश करत असताना अशा प्रकारे उपदेश करतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार भरलेला आहे, अधर्माकडे वाटचाल आहे आणि तिने वागतात असे दुष्कर्मी मूर्ख आणि अधम लोक माझं भजन करत नाही, मला भजत नाही. ज्यांना जाणीव झाली, ज्यांना स्वहित कळालं, असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. जे माझं भजन करतात, जे माझे पूजन करतात, त्या भक्तांचे 4 प्रकार पडतात: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. एखादं संकट आलेलं आहे, त्या संकटापासून दूर होण्यासाठी जो भक्ती करतो त्याला अर्थभक्त म्हटलं जात आहे. अर्थासाठी जो करतोय त्याला अर्थार्थी म्हटलं जात आहे. केवळ देवाची ओळख व्हावी म्हणून त्याला जिज्ञासू म्हटलं जात आहे. पण अंतःकरणामध्ये परिवर्तन घडून धर्म कार्य करता करता देवत्व प्राप्त करणं आणि देवाचं कार्य करणं, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करणं, ही सद्बुद्धी सुचलेली आणि त्याप्रमाणे जे कार्य करतात ना त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. भगवंत म्हणतात मला ज्ञानी भक्त आवडतात. या ठिकाणी जाणीव करून देत असताना, उपदेश करत असताना भगवंत म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार भरलेला आहे, ऐक ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये ताठा, गर्व, मीपणा, अहंभाव भरलेला आहे, तो मला भजत नाही. कारण तो त्याच्या अहंतेमध्ये तल्लीन झालेला असतो, रममाण झालेला असतो. त्याला त्याच्या पुढे सगळं थिट वाटत असतं. तो अहंकार ज्या वेळेला मनुष्य बाजूला करतोय, बाजूला सारतोय, जो मीपणा माणसाचा असतोय तो बाजूला सरतोय आणि नम्रतेने परमार्थ करतोय, देवाशी एकरूप होतोय, परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये रममाण होतोय, ते भक्त देवाला भजत असतात, ते भक्त देवाचं पूजन करत असतात. कधीतरी माणसाने या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार, अभिमान ज्याच्या गुणे उभा राहतो. मी देवाचं करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाचं करण्यामध्ये कधी काही कमी पडत नाही. करावं ना, देवाचं करावं, ग्रंथ वाचन करावं. माणसाला ज्ञान प्राप्ती व्हावी, आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, या कारणे निश्चित परमार्थ भक्ती करावी. पण कधीतरी हे सगळं करत असताना पुढे जो मी आहे की नाही त्या मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे की नाही? देव कळण्यासाठी आधी मी कोण हे कळलं पाहिजे. जोपर्यंत मी कोण हे कळत नाही तोपर्यंत कितीही परमार्थ केला, कितीही वाचन केलं तरी देव कोण हे कळणारच नाही. ज्या वेळेला मीचा शोध घ्यायला जाऊ ना त्यावेळेला मी बरोबर बाजूला होऊन देवाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अहम ब्रह्मास्मी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद या 4ही वेदाचे महावाक्य आहेत. एक म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, एक म्हणतोय तत्वमसी, अयम आत्मना ब्रह्मा प्रज्ञा नाम ब्रह्मा. ज्या देवाच्या शोधासाठी, ज्या देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही सगळं काही खटाटोप करतोय, सगळे काही प्रयत्न करतोय,
कधीतरी देवाला शोधता शोधता मीही शोधता आलं पाहिजे. मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, कशासाठी मला हा नरदेह दिलेला आहे, तू कोण, कोणाचा कोठोनी आलास कैचा, हा विचार पूर्वीचा जाण बापा कोण. या 84 लक्ष जीव योनीचा जर आपण अभ्यास केला, 83,99,999 योनी जर एका बाजूला केल्या आणि फक्त आपण आपला मनुष्य देहाचा जर विचार केला, तर निश्चित हा मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे, कशा प्रकारे भगवंताने निर्माण केलेला आहे याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही, हे कळाल्याशिवाय राहणार नाही. काय करावं आपण आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला नरदेह दिलेला आहे भगवंताने, आणि नरदेह देऊन सुद्धा विशेष करून आयुष्य दिलेलं हे महत्वाचं आहे. कारण नरदेहामध्ये अनेक आलेले आहेत, मनुष्य म्हणून अनेक आलेले आहेत, मनुष्य म्हणून अनेक कार्य करतायत. पण विशेष म्हणजे नरदेह मिळून आपल्याला भगवंताच्या कृपेने आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आयुष्य प्राप्त होऊन एक भगवंताचं स्तवन आपण करतोय, भगवंताचं नामस्मरण आपण करतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे कार्य करावं, याचा आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे ना, आपल्या सर्वांचे अण्णा, आवडते अण्णा, लाडके अण्णा, अण्णासाहेबांनी काय कार्य केलं. कैलासवासी हरिभक्त परायण नामदेव कृष्णा सुरोशी बाबा अण्णा, बाबांना 7 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. देहाने जरी बाबा 7 ऑक्टोबर रोजी गेले असतील तरी विचाराने, त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या कर्माने बाबा शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहणार आहेत, असणार आहे, ते मात्र निश्चित आहे. त्यांच्या नावातच नामही आहे आणि देवही आहे. या ठिकाणी या प्रवचनाच्या निमित्ताने सांगावं असं वाटतंय की आम्ही अनेक ठिकाणी अनेक नावाची माणसं पाहतोय. देवाच्या नावाची माणसं असतात, संतांच्या नावाची माणसं असतात, पण काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कर्म आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचं कार्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पूर्वी आम्हाला माहिती आहे नामदेव महाराजांच्या हातून भगवंत नैवेद्य स्वीकारत होते, नामदेव महाराजांच्या हातून भगवंत नैवेद्य घेत होते, नामदेव महाराजांच्या जवळ भगवंत पांडुरंग परमात्मा जेवत होते. पण आज तुम्हाला सांगू का, आमच्या नामदेव बाबांच्या मार्गदर्शनाने जो भगवंत, जो पांडुरंग परमात्मा ज्या ज्या देहामध्ये कार्य करतोय ना, त्या त्या देहाला अन्नदान करण्याचं कार्य हे सुरोशी परिवार करत आहे. आजही त्यांच्या मुलांकडून ते कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. बाबांनी तर कार्य केलंच केलं, पण याच्या पुढे बाबांनी केलेलं मार्गदर्शन आणि बाबांचे असलेले आशीर्वाद आणि ते बाबांचे असलेले विचार यापुढे सुद्धा आपल्याला या समाजामध्ये त्यांच्या मुलांच्या मार्फत पाहायला मिळणार आहेत. काय कार्य कशा प्रकारे जगावं आणि काय कशा प्रकारे कार्य करावं आपल्याला माहिती आहे. ज्ञानदेवाच्या बरोबर नामदेवांनी तीर्थयात्रा केली. आज आमच्या नामदेव बाबांच्या अण्णांच्या बद्दल जर सांगायला गेलं तर तेच ज्ञान जवळ घेऊन, तेच ज्ञान अंतःकरणामध्ये ठेवून, आणि बाबांनी अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केल्या. बाबांनी 4 धाम यात्रा केली. आणि खरं सांगू का, जो भक्तीचा आदर्श आणि भक्तीचं प्रतीक म्हणून आपण ज्या नामदेवांकडे पाहतोय की नाही, त्याच नामदेवांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्याच प्रकारचा परमार्थ करायचा म्हणून ते भक्ती सुख, ते परमार्थाचं सुख आमच्या या रायते गावातील सगळ्या नागरिकांना मिळावं म्हणून कार्तिक एकादशीच्या दिवशी बाबांनी आपल्या गावामध्ये वारीची सुद्धा व्यवस्था केली, दिंडीची सुद्धा व्यवस्था केली. ते भक्ती सुख आम्हाला सर्वांना अनुभवता यावं, ते भक्ती सुख आम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं, यासाठी बाबांनी अट्टहास केला. आम्हाला माहिती आहे की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हो, आम्हाला माहिती आहे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायचे.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पण मला तरी असं वाटतंय की या राळटे गावातील या पंचक्रोशीतील एकही कीर्तन बाबांनी सोडलं नसेल श्रवण करायचं. आमच्या कृष्ण बाबांनी ठेवलेलं नाव त्या बाबांना सुद्धा आदर्श वाटत असेल, त्या बाबांना सुद्धा हेवा वाटत असेल, आनंद वाटत असेल की माझ्या मुलाचं नाव नामदेव ठेवलं. आणि खऱ्या अर्थाने भक्ती आणि परमार्थ करण्याचं आदर्शयुक्त उदाहरण, आदर्शयुक्त कर्म, आदर्शयुक्त जगणं वागणं या ठिकाणी आमच्या नामदेव बाबांकडे, आमच्या अण्णांकडे पाहायला मिळत आहे. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये काय केलं म्हणजेच माणूस विचाराने राहतोय, कर्माने राहतोय, गुणाने राहतोय. देह जाणार आहे दादा. या देहाविषयी माहिती करून देताना, या देहाविषयीची ओळख करून देताना अनेक संतांनी मांडलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आयुष्य मोजावं या बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर देह जाणार हे तेवढंच सत्य आहे. देहाची राख होणार, देहाची माती होणार हे तेवढंच सत्य आहे. पण देहाने जरी गेला ना, मनुष्य देह जरी गेला, देहाची जरी राख रांगोळी झाली ना, तरी सुद्धा विचाराने, कर्माने आणि गुणांनी मनुष्य मात्र शिल्लक राहत असतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला अशाच नावाची अनेक माणसं या कलियुगामध्ये पाहायला मिळतात. पण बाबा कधीतरी एखाद्याला विचारावं, तुकाराम दादा गेले कुठे? घरातले सांगतात संध्याकाळची वेळ झाली म्हणजे बहुतेक पाड्यावर गेले असतील. नाव काय आहे आणि जातोय कुठे? म्हणजे कलियुगातला पाड्यावर जातोय. बरं का? अरे कमीत कमी नावाची तरी जाणीव ठेवा. एखाद्या घरी विचारावा, नामदेव दादा गेले कुठे? आताच खालचालीचे ज्ञानेश्वर दादा आले होते. काय बोलले काय माहिती, खालचालीला काहीतरी झाले, त्यांच्या बरोबर गेले. अरे ज्ञानेश्वराच्या बरोबर, माऊलींच्या बरोबर नामदेव तीर्थाला गेलेले आम्ही ऐकले. पण आताचा नामदेव मात्र ज्ञानेश्वराच्या बरोबर खालचालीला भांडण पाहायला गेलाय. कधीतरी आम्ही विचारावं, एकनाथ दादा गेले कुठे? काय माहिती, बांधावरून शेतावर काय झालंय काय माहिती. जाताना डायरेक्ट काळी घेऊनच गेले, दांडू घेऊनच गेले. शांती ब्रह्म म्हणून ज्या नाथ महाराजांचा आम्ही अभ्यास करतो, विचार करतो, त्यांच्याच नावाची माणसं. म्हणून काही वेळेला नावाने आमच्याकडे गैरसमज होतात. नावाने आमच्याकडे काय होतात? गैरसमज होतात. ऐक ना, आम्हाला असं वाटतंय की नाव राम आहे, श्रीराम आहे, नाव श्रीकृष्ण आहे. काय कर्म असतील, काय कार्य असतील. पण तुम्हाला सांगू का, या कलियुगामध्ये सुद्धा अशी काही माणसं आहेत, नाव काही आणि कुठलाही जरी असला ना तरी त्यांच्याकडे संतांचे विचार आणि देवाचं कार्यच पाहायला मिळत आहे. या सुरोशी परिवाराला या अध्यात्माची जी काही सांगड आहे, या अध्यात्माचे जे काही विचार आहेत, ते परमार्थाचे जे काही विचार आहेत, ते अनेक पिढ्यांपासून मिळालेले आहेत. त्यामध्ये आमचे कृष्ण बाबा ह्या सुरोशे परिवाराचे, अर्थातच नामदेव बाबांचे, अण्णांचे पिताश्री, आपल्या सर्वांचे तात्या हरिभक्त होते, हरिभक्त परायण होते. चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, परमार्थ केला, अध्यात्म केला आणि त्यांची धुरा त्यांच्या मुलांनी सांभाळली. तोच परमार्थ, तेच आध्यात्मिक विचार आमच्या नामदेव बाबांनी सांभाळण्याचं काम केलं. नवे त्याच्यामध्ये अधिक प्रगती करण्याचं काम केलं अध्यात्मामध्ये आणि परमार्थामध्ये. आणि म्हणून देहाने जरी बाबा गेले, देहाने जरी अण्णा गेले असतील ना, तरी परमार्थाच्या रूपाने, भक्तीच्या रूपाने, त्यांनी केलेल्या कर्माच्या रूपाने, त्यांनी केलेल्या कार्याच्या रूपाने मात्र निश्चित राहणार आहेत. आजोबांचं नाव कृष्णा, पंजोबांचं नाव गोविंद. बघा ना परंपराच कशी आहे. निश्चित जर परमार्थ घडत असेल ना, भक्ती घडत असेल, काहीतरी समाज उपयोगी कार्य जर तुमच्याकडे पाहायला मिळत असेल ना, तर निश्चित तुमच्या परंपरेची स्तुती, तुमच्या विचारांची स्तुती, तुमच्या कर्माची, तुमच्या गुणांची स्तुती ही झालीच पाहिजे, केलीच पाहिजे.
ज्या ज्या वेळेला माझं या रायते गावामध्ये प्रवचन झालं ना बाबा, प्रत्येक प्रवचनाला मला तरी आठवतंय की एकही प्रवचन असं नाहीये की त्या प्रवचनाला बाबा उपस्थित नव्हते, असं एकही नाहीये. आणि तुम्हाला सांगतो, पहिल्यापासून शेवटपर्यंत श्रवण करायचे. आणि सांगू का, श्रवण झाल्यानंतर फक्त एक आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर मारायचे. अरे बाळा, अभिमान वाटतो तुझा. आमच्यासारख्या तरुणांना काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? तुमच्यासारख्या वरिष्ठ माणसांकडून आमच्यासारख्या तरुणांना अपेक्षा काय आहे? फक्त तुमचा शबासकीचा, तुमचा आशीर्वादाचा हात ज्या वेळेला आमच्या डोक्यावर, आमच्या पाठीवरून फिरतो ना, त्यावेळेला अनेक प्रकारचं बळ आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतंय. या बाबांच्या आयुष्यामध्ये बाबांनी समाजकार्य केलं, त्यांच्या मुलांनी समाजकार्य केलं, परमार्थ केला, अध्यात्म केलं, भक्ती केली. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या मुलांनी चांगल्या प्रकारे प्रगती केली, प्रगती झाली. आणि प्रत्येक बापाची हीच अपेक्षा असते की माझ्या डोळ्यासमोर माझ्या पाखराने उंच अशी भरारी घ्यावी, खूप असं उंच जावं आणि मी फक्त निहाळत बसावं, हे प्रत्येक बापाला वाटतंय, प्रत्येक बापाला वाटतंय. आमचे संतोष दादा असतील, त्यांचे 2 भाऊ असतील, ताई असतील, काका असतील, या बाबांचे पुतणे असतील, आजही चांगल्या प्रकारे कर्म करतील, चांगल्या प्रकारे कार्य करतील. यापुढे कदाचित त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये, त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्यांच्या उद्योजक क्षेत्रामध्ये, त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते अनेक प्रकारे यश संपादन करतील. पण तुम्हाला सांगू का, आतापर्यंत त्यांना जे समाधान वाटायचं ना, ते समाधान मात्र याच्या पुढे तेवढ्याच परीने आणि त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण मुलाची प्रगती होत असताना कौतुकाची थाप जी बापाची पाठीत पडते ना, ती अनेक प्रकारे माणसाला, त्या मुलाला बळ देत असते, अनेक प्रकारे बळ देत असते. आज आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू ना, आमचे दादा असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांची बहीण असेल, त्यांचे काका असतील, त्यांचे पुतणे असतील, सगळ्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होईल. पण कौतुकाची थाप देणारे मात्र आमचे अण्णा नसतील, हे मात्र निश्चित आहे. कौतुकाची थाप देणारे, आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवरून फिरवणारे अण्णा आमचे नसतील, हे मात्र निश्चित आहे. नावाप्रमाणेच कार्य केलं त्यांनी. अखंड देवाचं नामस्मरण केलं, अखंड परमार्थ केला, अखंड परमार्थ भक्ती केली. आणि खऱ्या अर्थाने मंदिराच्या बाजूलाच घर असल्या कारणाने तिथे सुद्धा दिवाबत्ती कधी चुकली नाही त्यांची. तिथे सुद्धा जे काही असेल ते गावाचा हरिनाम सप्ताह असो. तुम्ही विचार करा, आमच्या वयाच्या एवढा बाबांनी परमार्थ केला, 40 वर्षे. आम्ही एवढे अभागी आहेत की आम्हाला 40व्या वर्षी कळलं. 40 वर्ष बाबांनी परमार्थ केला. 40 वर्ष त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांच्या गावामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन जेणेकरून धर्माचं कार्य कसं वाढेल, जेणेकरून धर्माचे विचार घराघरापर्यंत कसे पोहोचतील, यासाठी प्रयत्न केला. परत मी याच्यासाठी म्हणतोय की नरदेव मिळालेला आहे, पण नरदेव मिळाल्यानंतर माणसाने काय करावं ना, आपण सर्वांनी आदर्श घ्यावा आमच्या नामदेव बाबांचा, अर्थातच आमच्या अण्णांचा. नरदेव मिळाल्यानंतर आम्ही काय करावं, मनुष्य देह मिळाल्यानंतर आम्ही काय करावं. अशा माणसांना उदंड आयुष्य लाभावं, जी समाज उपयोगी माणसं असतात, जी समाज कार्य करणारी माणसं असतात, ज्यांच्याकडे पाहून आम्हाला परमार्थाचं स्मरण होतंय, भक्तीचं स्मरण होतंय, देवाचं नामस्मरण होतंय. खऱ्या अर्थाने अशा माणसाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक जाणीव निर्माण होते, किंवा प्रत्येकाला प्रामाणिकपणे अंतःकरणामध्ये वाटतंय की अशा माणसानं उदंड आयुष्य लाभावं. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कार्य करत असताना एवढं फक्त स्मरणात ठेवलं, आम्ही किती जगलो एवढं याला महत्व नाहीये, आम्ही कसे वागलो याला महत्व आहे. किती जगलो, 100 का 110 वर्ष जगणारी माणसं सुद्धा आहेत. पण कशी माहिती आहे का, मोराच्या पिसाऱ्यावर असलेला डोळा. बरोबर आहे का बाबा? घरालाही उपयोग नाही, समाजालाही उपयोग नाही, आणि कोणालाच उपयोग नाही. जसे आले तसे गेले, आहे की नाही? खाली हात आया है, खाली हात जाएगा. हो, येतानाही काही बरोबर आणलं नाही, जातानाही काही नेलं नाही, आणि कोणी नेतही नाही. पण काहीतरी ठेवून जायचंय ना दादा, आपल्याला काहीतरी ठेवून जायचंय ना. हे ज्याला कळलं ना त्याचा उद्धार झाला, हे ज्याला कळलं त्याचा उद्धार झाला. म्हणून नावांमुळे आपल्याला विशेष महत्त्वाचा नावाचा विचार का करायचा आहे माहिती आहे का? नामदेव नाव बाबांचं होतं आणि नामदेवाप्रमाणेच त्यांनी कार्य केलं.
भक्ती कशी करावी? आदर्श घ्या आमच्या बाबांचा. आपण आपला संसार कसा करावा? आदर्श घ्या आमच्या नामदेव बाबांचा, अण्णांचा. आपण आपली शेतीवाडी कशी करावी? आदर्श घ्या आमच्या बाबांचा, अण्णांचा, नामदेव बाबांचा. आणि विशेष करून तुम्हाला सांगू का, आपल्या मुलाबालांवर संस्कार कसे निर्माण करावेत. अरे पैसे कमवणारी माणसं अनेक आहेत रे बाजारामध्ये, पण आपल्या मुलाबालांवर कशा प्रकारे संस्कार करावेत ना, आदर्श घ्या आमच्या अण्णांचा, आमच्या नामदेव बाबांचा. ही आदर्शयुक्त माणसं नुसती डोळ्यासमोर जरी उभी राहिली ना, तरी आम्हाला बळ येते परमार्थ करण्याचं. परमार्थ करण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये स्फूर्ती निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते. नाहीतर राम नावाची माणसं कमी आहेत का? कृष्ण नावाची माणसं कमी आहेत का? तुकाराम नावाची माणसं कमी आहेत का? नामदेव नावाची माणसं कमी आहेत का? एकनाथ नावाची माणसं कमी आहेत का? जनाबाई, कान्होबा, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई कमी आहेत? पण त्या जनाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायच्या, ऐके ना. कारण दलिता कांडिता तुझं गाई ना अनंता. कुठलंही काम असू द्या देवा, मी तुझं नामस्मरण करणार, हे कार्य त्यांनी केलं, ऐके ना. आताची जनाबाई जर एखाद्याच्या घरात जाऊन संध्याकाळच्या वेळेला जर त्यांच्या घरात भांडणं लावत असेल, नावावर नाही काही चाललं, पण नावामुळे होणारे गैरसमज आमच्याकडं काय झालं माहिती आहे का? दोन उभायता होती, नवरा बायको, शेतकरी होते. आणि शेतकरी असल्यामुळे नावामुळे किती गैरसमज होतात बघा. शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे 2 बैल होते. काही वेळाने, काही काळाने त्यांनी काय विचार केला माहितीये का? किती दिवस आपण त्याच नावाने हाका मारायच्या एकमेकाला. आपण नावं बदलून राहू, चला नावं बदलू. आपल्याला काही ना काही वाटतंय, असं काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी वेगळं करावं असं काहीतरी वाटतंय त्यांना. आणि तसं त्यांना वाटलं आपण काहीतरी वेगळं करावं. तिचं नाव ठेवलं जिलेबी, त्याचं नाव ठेवलं लाडू. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि एका बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आणि दिनक्रम त्यांचा सुरू झाला बरं का. लाडूने बैल सोडले, पाहुणा आणि चाबूक दोन्ही बैल तो घेऊन गेला शेतावर. नांगरणी चालू होती, दुपारची वेळ होती. नांगर बाजूला सारून बांधावर भाकरी खायला बसलेला. तेवढ्यात त्याचाच एक कोणतरी पाहुणा, नातेवाईक, नाती कशी जवळच नाती, आहे की बांधावरून येत होता. आणि त्याच्या बांधावर आल्यानंतर मग त्याने बघितलं, अरे आपण भाकर खातोय आता आणि हा इथे आलेला, याला द्यायला हवी. पण तेवढ्यात तो काय बोलला माहिती आहे का? तुम्ही इथे भाकर खाता की घरी जिलेबी आहे तिकडे जाता? काय बोलला तो? तुम्ही इथे भाकर खाता की घरी जिलेबी आहे तिकडे जाता? आता यांनी विचार केला पाहुण्याने, इथे आशी खाण्यापेक्षा घरी जिलेबी आहे, बरोबर आहे की नाही? नाही म्हणे, मग घरीच जातो मी. काय बोलला तो? घरी जातो. घरी आल्यानंतर ती बाई बोलते, तुम्ही आता लगेच जेवता का लाडू आल्यावर जेवता? हा म्हणतो, जिलेबी तर पहिलेच आहे, त्यानेच सांगितलंय, आणि लाडू आले तर त्यात अजून भारी आहे. ठीक आहे म्हणे, लाडू आल्यावर जेवतोय. पण तेवढ्यात काय झालं माहिती आहे का? ह्या लाडूला इकडे यांनी बैलांनी खूप त्रास दिला होता. दोन्ही बैलांनी खूप त्रास दिला. कसं तरी त्यांनी पाहुण्या बैलाला पकडलं, घरी घेऊन आला, त्या गोठ्यामध्ये ढकललं त्याला आणि बाईला आवाज दिला, पाहुण्याला बांधून ठेव, मी चाबूक घेऊन येतो. पाहुणा कशाला थांबलाय तिथे? पुढे पाहुणा पळतोय, मागे हा पळतोय. बाबा झालं काय? नाही म्हणे, माहिती आहे तुमचं सगळं काही, लाडू ना जिलेबी ना हे ना ते, पाहुण्याला बांधून ठेव, चाबूक घेऊन येतो. आम्ही काय मार खायला येतो का? तेव्हा त्याला सांगितलं, दादा नावामुळे तुझा गैरसमज झाला. नावामुळे काय झालं? तुझं गैरसमज झाला. तसं आमचं सुद्धा काही वेळेला नावामुळे गैरसमज होतो, आहे की नाही? पण अशी कमी माणसं असतात, अशी फार कमी आम्हाला या समाजामध्ये माणसं पाहायला मिळतात की नाव कसला जरी असला, कुठला जरी नाव असला ना, तरी ते धर्माचं कार्य करत असतात, देवाचं कार्य करत असतात, देशाचं कार्य करत असतात. आणि हा नरदेवच आम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. हा मनुष्य देह जो आम्हाला मिळालेला आहे ना, मनुष्य देह जो आम्हाला प्राप्त झालेला आहे ना, हा त्यासाठीच मिळालेला आम्हाला. कशासाठी? ते देवाचं कार्य आमच्याकडून घडावं यासाठी. त्या भगवंताचं कार्य, तो परमार्थ आणि भक्ती आमच्याकडून घडावी यासाठी हा नरदेह आम्हाला मिळालेला आहे. पण नेमकं होतंय काय माहिती आहे का? जे करायचं ते बाजूला राहतंय आणि नको तिकडेच आम्ही भरंगळलो जातो. नको तेच कार्य आमच्याकडून घडत असतंय, आहे की नाही?
कशासाठी आलेलो आहोत आपण, काय कार्य करायचंय आपल्याला, कुठे जायचंय आपल्याला, हा नरदेह परत मिळेल का? पाप पुण्य समकृत हा मग नरी ऋषीच्या येते. कुठेतरी पाप पुण्य समान झाल्यानंतर जर नरदेह आम्हाला मिळालेला आहे, परत मिळेल त्याची गॅरंटी नाही आहे, परत मिळेल ते सांगू शकत नाही. दादा आता मिळालाय तर सार्थक करून घ्या. कोण वेळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. माणसाचा देह म्हणजेच पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटेल सांगू शकत नाही, कधी काय घडामोडी होतील सांगू शकत नाही. म्हणून एक स्मरणात ठेवायचंय, आलेली वेळ ही माझी आहे. माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. काय म्हणतात माऊली? रिकामा अर्ध घडी राहू नको. कारण जी मिळालेली घडी आहे तेवढीच तुझी आहे. उद्याची वेळ, नंतरची वेळ तुझी असेलच हे सांगू शकत नाही. आम्ही बाकीच्या गोष्टींचं बरोबर स्मरण ठेवतो, बाकीच्या गोष्टींची बरोबर आम्हाला आठवण राहते. खरं तर ज्या गोष्टींचं स्मरण करू नये, ज्या गोष्टींची आठवण येऊ नये, ती गोष्ट आम्हाला आठवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याचं आम्ही स्मरण करावं अखंड आणि अखंड त्याच गोष्टीचं स्मरण करावं, त्याच गोष्टीमध्ये रममाण व्हावं, पण त्याची जाणीव सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. एवढे अभागीत आम्ही. आमच्याकडून परमार्थ घडावा, भक्ती घडावी, देवाचं नामस्मरण घडावं. पण काही वेळेला काय होतंय, आम्ही परमार्थात सुद्धा संसाराचा विचार करत असतो. आम्हाला परमार्थात सुद्धा संसाराची आठवण येत असते. ज्या दिवशी तुम्हाला संसारात परमार्थाची आठवण येईल ना, ज्या दिवशी तुम्हाला संसार करता करता तुमच्याकडून परमार्थ घडेल की नाही, त्या दिवशी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही परमार्थ करता करता जर तुम्हाला संसाराची आठवण येत असेल, संसाराचं स्मरण होत असेल, तर आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी परमार्थ करतोय हा आपला भ्रम असेल. कधीतरी नामस्मरण करायला आम्ही स्मरणिका हातात घ्यावी आणि 2 वर्षापूर्वी कुणीतरी नेलेले पैसे आम्हाला आठवावेत. आणि मग त्याच वेळेला त्या मुलाला सांगावं, दादा अरे काल पण ह्याच वेळेला मला आठवण झाली, आज पण झाले. एकदा ते उठलो की परत आठवण होत नाही, तू पटकन जा त्याच्याकडून घेऊन ये. कधीतरी आम्ही ग्रंथ वाचायला घ्यावा, सुरुवात करावी आणि कोणीतरी कधीतरी 4-5 दिवसापूर्वी नेलेलं पीठ परत आणून दिलं नाही ते आम्हाला आठवावं. आणि त्याच वेळेला आम्ही सुनेला सांगावं, अगं जा पहिले टोपशी घेऊन जा, पातेले घेऊन जा आणि ते पीठ पहिले घेऊन ये. जे विसरायला हवं ते बाजूला सारत नाही, त्याचं विस्मरण कधी होत नाही. आणि जे कधी विसरायलाच नको विसरायला, ते आम्ही विसरल्याशिवाय राहत नाही. ऐक ना, संत काय म्हणतात, माऊली काय म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4ही साधी आल्या. खरं तर ह्या 4 मुक्ती ज्या आहेत ना, त्या साध्य करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या मुक्त्या प्राप्त करून घेण्यासाठी खूप कष्ट, खूप त्रास सहन करावा लागतो. पण माऊलींनी अतिशय साधा आणि सोपा उपाय दिलेला आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करे. मुखाने फक्त नामस्मरण करायचंय. नामस्मरण करून तुम्हाला 4ही मुक्ती प्राप्त होणार आहेत. किती साधा आणि सोपा उपाय. बरं मग ते नामस्मरण कसं करायचंय, कुठे करायचंय, कोणत्या वेळी करायचंय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. बरोबर आहे की नाही? कसं करायचंय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. किती सोपा आणि किती साधा परमार्थ आम्हाला संतांनी दिलेला आहे. बघा ना, तुम्ही जिथे असाल तिथे नामस्मरण करा. तुम्ही ज्या ठिकाणी असाल ना त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करा. ती वेळ तुमची सार्थकी लागली जाईल. त्या वेळेला तुमच्याकडून परमार्थ घडेल, त्या वेळेला तुमच्याकडून भक्ती घडेल. दादा जिथे असाल तिथे नामस्मरण करा. आम्ही आमच्या उद्योगात असो, आम्ही आमच्या कुठे नोकरीला असो, आम्ही आमच्या कुठे धंद्यावर असो, आम्ही आमच्या कुठेही जरी असलो, शेतावर जरी असलो तरी नामस्मरण झालं पाहिजे, केलं पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी. जनाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या, कारण गोवऱ्या थापताना सुद्धा जनाई पांडुरंग परमात्म्याचं भगवंताचं नामस्मरण करत होते. आम्ही भाकरी भाजताना काय करावं हे आम्ही ठरवलं पाहिजे.
आम्ही भांडी घासताना काय करावं हे आम्ही ठरवलं पाहिजे, आहे की नाही? बघा ना, किती वेळ आम्ही आमचं फुकट घालवतो, किती वेळ सहज सहज बसल्या बसल्या असं फुकट घालवतो, आम्हालाही कळत नाही. माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको, आणि आम्ही घटका वाया घालवतोय. अर्धी घडी आणि घटका, बरोबर आहे की नाही? कुठेतरी शेजारणीकडे बसायला जावं, तिने कोणाचं तरी काच्या पुराण लावावं, ते ऐकता ऐकता आमचे 2 तास कसे निघून जातात पत्ता लागत नाही. घरी इकडे आरडाओरड होते, घरी आल्यानंतर ते घरचे म्हणतात कुठे गेली होती, स्वयंपाकाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, इकडे पोटामध्ये कावळे बोबायला लागले, कावळायला लागले, कावकाव करायला लागले. तेव्हा ती बोलते कुठे 2 घटका बसायला गेले तर लगेच इकडे उचलापट चालू झाली. अरे 2 घटका म्हणजे आयुष्यामध्ये किती महत्वाची माहिती आहे का तुम्हाला? त्याच वेळेला जर शेवटची वेळ आली तर इथे भगवंत काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावे त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे स्मरण कराल, ज्या गोष्टींवर प्रेम कराल, ज्या गोष्टींचं स्मरण कराल, तीच गोष्ट तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवणार आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवणार आहे, तीच गोष्ट तुम्हाला तीच वस्तू प्राप्त होणार आहे. मग कोणती वेळ आमची शेवटची हे आम्हाला माहिती नाहीये, हाही आपल्याला माहिती. कोण काळ येईल कैसा नाही बाबा आम्हाला माहिती. मग हे जर आम्हाला माहिती नाहीये तर मग आम्ही कुठल्या तयारीत पाहिजे आम्ही? साधा एक विचार करू आपण. बघा, आपण सहज बोलतोय 1 घटका, आहे की ना? पण संतांनी त्याचं गणित असं मांडलेलं आहे की 60 विपल तेव्हा 1 पल, 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, बरोबर? 24 मिनिटं तेव्हा 1 घटका, आपल्या घड्याळाच्या नियमाप्रमाणे 60 पल तेव्हा 1 घटका, अशा 2.5 घटका तेव्हा 1 तास, 60 घटका तेव्हा 1 दिवस, 24 तास तेव्हा 1 दिवस. असे 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ताह तेव्हा 1 महिना, किंवा 15 दिवसाचा 1 पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, असे 2 पक्ष तेव्हा 1 महिना, असे 2 महिने तेव्हा 1 ऋतू, असे 3 ऋतू तेव्हा 1 आयन, उत्तरायण दक्षिणायन, बरोबर का? असे 2 आयन तेव्हा 1 वर्ष, 12 वर्षे तेव्हा 1 तप, 25 वर्षे तेव्हा 1 रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी. आता आम्ही आमचा विचार करायला पाहिजे, माझं वय किती आहे, आम्ही वाढ दिवस साजरा करतोय की घट दिवस साजरा करतोय, हे स्मरण ठेवलं पाहिजे. किती वय आहे माझं आणि ह्या वयामध्ये मी किती परमार्थ केला. वय वर्षे 40 असेल तर 20 वर्ष झोपून घालवलेत आपण. अरे एक फक्त दिवसाचा विचार केला तर जर 12 तास आम्ही आमच्या संसारासाठी कार्य करत असू ना, तर कमीत कमी 1 तास तरी परमार्थ केला पाहिजे. 1 तास तरी आमच्यासाठी आम्ही वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे. कमीत कमी 1 तास. किती साधा आणि किती सोपं आहे सांगा ना. आम्ही किती वेळ आमची फुकट घालवतो. आम्हाला भांडी घासायला, आता महिलांना एक प्रश्न आहे, तुम्हाला साधारणतः भांडी घासायला जर लागल्या तर किती वेळ लागतो अंदाज? तुम्ही सांगताय का यांना विचारू पुरुषांना? त्यांना कदाचित लागत असेल तरी पण ते सांगणार नाहीत. असू द्या, अर्धा तास. एक ताई कोणतरी बोलली अर्धा तास. बरोबर आहे, अर्धा तास भांडी घासायला लागतात. तुमच्या एका हातामध्ये भांडं असतं, एका हातामध्ये घासणे असते. बरोबर आहे, बरोबर आहे का? एका हातात भांडी, एका हातात घासणे. त्यात पण जर सासूची ना सुनाची भांडण झाली असेल तर बाबा लय चकाचक भांडे दिसतात त्या दिवशी. कारण अख्खा राग कोणावर काढते ती? नवऱ्याची आणि बायकोची भांडण झाले असं तिला असं वाटतंय का त्यालाच रंगसाला घेतलाय का काय? असू द्या, तो विषय नाही आपला. फक्त विषय काय माहितीये का, रिकामा अर्धघडी राहू नको. काय मग तुम्हाला भांडी घासायला जर समजा कमीत कमी अर्धा तास लागतो, तुमच्या एका हातामध्ये भांडं, एका हातामध्ये घासणी आहे. बरोबर आहे. तोंडात काय असते बरं तुमच्या? एकमेकीकडे बघू नका आणि बोलू पण नका.
काय असतंय ते, असेल काय असायचं ते, नाही का, तुम्हाला जशी सवय असेल त्याप्रमाणे. बाबा बरोबर आहे का? पण माऊली जर म्हणतात की रिकामा अर्धघाडी राहू नको, तर आम्ही त्या ठिकाणी नको ते करण्यापेक्षा भांडी घासता घासता जर नामस्मरण केलं, कपडे धुता धुता जर नामस्मरण केलं, अरे स्वयंपाक करता करता जर नामस्मरण केलं ना, नामस्मरण करता करता स्वयंपाक करा. एखादी वस्तू जरी तुमची टाकायची राहिली तरी पण त्या स्वयंपाकाला चव आणण्याचं काम भगवंत करत असतात. ते स्वयंपाक रुचकर करण्याचं काम देवाच्या कृपेने होत असते. किती साधा आणि सोपा परमार्थ आम्हाला भगवंताने दिलेला आहे. पण नेमकं काय होतंय माहितीये का, काही वेळेला आम्हाला वाटतंय करावंसं, आमचा अहंकार जागा होतो, आमचा अहंकार त्या ठिकाणी निर्माण होत असतो, आमचा अहंकार त्या ठिकाणी करू देत नाही, अहंकार करू देत नाही त्यावेळेला, अभिमान. आणि इथे तेच मांडलेलं आहे, नमा दुष्कृतो न मूढा प्रपद्यन्ते नराधमः माययापहयेत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. मग देवाला भजणारे कोण आहे? चतुर्विधा भजनते मा जना सुकृतीने नो अर्जुन अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. याच्यात आपण कुठे आहोत फक्त विचार करा. या चार भक्तांमध्ये अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, या चार भक्तांमध्ये आपण कुठे आहोत याचा फक्त विचार करा. जे फक्त आलेल्या संकटापासून दूर होण्यासाठी परमार्थ करतायत त्याला अर्थभक्त म्हणतायत, जे फक्त अर्थासाठी करतायत त्याला अर्थार्थी म्हणतायत, जे फक्त देवाची ओळख व्हावी म्हणून परमार्थ करतायत त्याला जिज्ञासू म्हणतायत. पण आपल्या अंतःकरणामध्ये अमूल्य असा बदल करून देवाची प्राप्ती करून घेऊन देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणारी जी माणसं असतात ना, जे भक्त असतात ना, त्याला ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. आणि भगवंताला या चारही भक्तांपैकी ज्ञानी भक्त आवडतात, ज्ञानी भक्त आवडतात. आमच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान, अहंकार जागा होत असतो. अहो, सूक्ष्मातून कसा येईल सांगू शकत नाही. तो अहंकार जर तुमच्या डोक्यात असेल ना, तो अहंकार जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल ना, तर तुम्ही आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्याची कुठल्याही प्रकारची प्राप्ती तुम्हाला मिळणार नाही. अहंकारी माणूस काय करत असतो माहितीये का? समोरच्या माणसाच्या फक्त चुका काढत असतो. बरोबर आहे बाबा? अहंकारी माणूस काय करत असतो? फक्त समोरच्या माणसाच्या चुक्या काढत असतो. त्याच्याकडे किती चांगले गुण आहेत, ते चांगले गुण आपण घ्यावेत, आपल्यामध्ये परिवर्तन करून घ्यावं, हा विचार तो करत नाही. आणि हा विचार जर रावणाने केला असता ना, तर निश्चित आज रावण नावासहित शिल्लक असता. पण नाव पण शिल्लक राहिलं नाही. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. आणि त्या रावणाची ओळख करून देत असताना कबीर महाराज म्हणतात, परनारी पैरी छुरी न लावा उसे अंग, रावण काय दश स्थिर गये परनारी के संग. किती 10 डोकी गेली, एक पण नाही शिल्लक राहिला. डोकं काय, नाव पण नाही शिल्लक राहिलं, त्याचं नाव पण नाही शिल्लक राहिलं. कसला अभिमान करतोय आपण? पैशाचा, संपत्तीचा, आपल्या सौंदर्याचा, आपल्या तारुण्याचा, आपल्या बळाचा अभिमान करतोय. कधीतरी एकांतात बसा आणि आपल्याच मनाला विचारा, शेवटच्या वेळेला ह्याच्यापैकी काय मला उपयोगी येणार आहे? हो, कोण म्हणते माझे सोयरे? गावात असे कोणाचे सोयरे नाहीत, एवढे बलाढ्य सोयरे आहेत माझे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू. आणि आपण कशात गुंतलोय? कशामध्ये गुंतलोय आपण? बरोबर आहे की नाही बाबा? एखाद्या उंदराला असं बंद असलेलं एखादं टोपलं दिसावं रात्रीच्या वेळेला, आहे की नाही? त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार येतो, या टोपल्यामध्ये काहीतरी द्रव्य असेल, काहीतरी अन्न असेल, ते मला खायला मिळेल. आणि मग तो काय करतो? कुडतलायचं काम करतो. त्याला माहिती आहे घरातली माणसं उठायच्या आधी मला हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचंय. कुडतलून एखादा होल पाडून आतमध्ये काय आहे ते बघायचं आहे, ते अन्न मला खायचं आहे. म्हणून तो काय करतोय? ते कुडतलायला सुरुवात करतोय. वेदना होत आहेत त्याला, त्याच्या दातातून, हिरड्यातून रक्त यायला लागलं आता, पण तरी सुद्धा तो कुडतलतोय. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, आता थोडंच कुडतलायचं राहिलंय, एवढं कुडतललं का मला अन्न खायला मिळेल. दातातून रक्त येतं, हिरड्यातून रक्त येतं, त्याला दिसत असून सुद्धा, वेदना होत असून सुद्धा तो गप्प बसत नाही. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये आशा असते,
त्याच्या मनामध्ये एक आशा असते, काय आत्ता होईल, आत्ता मिळेल, लगेच मला ते द्रव्य प्राप्त होईल. पण काय होतंय, काही कालांतराने एखादा होल त्यांनी तयार करावा आणि त्याच टोपलीतून एखाद्या सापाने यावं आणि त्यालाच गिलंकृत करावं. हीच अवस्था उभ्या आयुष्यामध्ये माणसाची होते दादा.